स्वर्गीय केशव बारको मात्रे स्मृती चषक 2024 दिवस तिसरा आणि पहिल्या फेरीतील तिसरा मॅचला होती सुरुवात. श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरुद्ध जय झोटिंग देवरुंग या दोन संघांदरम्यान. पहिलं षटक पॉवर प्ले बॉलिंग मार्क वरती ललेशला आपण पाहतोय. फ्रंट लाईन बॉलर आहे. तर आघाडीला अमोल चव्हाण. व्हेरी फर्स्ट बॉल मिड ऑफ ला कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय मिड ऑफचा फिल्डर ऋतिक कडून. चांगला फिल्डर आहे पण पहिला चेंडू होता. कदाचित थोडंसं कॉर्डिनेशन बिघडलं की काय वेगानं आलेला बॉल. व्यवस्थित जजमेंट होतं पण हातामध्ये तो गबसला नाही. जीवनदान मिळते फलंदाज अमोल चव्हाणला. फुलर लेंथ ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय प्रोटेक्शन फिल्डर वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय पण डावाही मिळतील दोन. दोन धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बलवंतला आपण पाहतोय लॉंग ऑनला. हे महत्वपूर्ण काही खेळाडू आहेत. जय झोटिंग देवरुंगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. खेचून मारलाय पण मिस टाइम. बलवंत पुन्हा ऍक्शन मध्ये. या वेळेला चुकी नसेल. चांगल्या झेलने डाव संपला अमोल चव्हाणचा. श्री 11 मोहाचेवाडीला पहिला धक्का. 2 for 1 2 लाईक. मास्टर दुपारच्या सत्रामध्ये पॉवरफुल आहेत. ललेशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती आपण जर बघितलं तर डॉट आला होता. त्यानंतर डबल आली. मात्र अमोल चव्हाणची विकेट कॅच आउट झाला. लॉंग ऑनला फिल्डर होता तिथून त्याला क्लिअर करायचं होतं. नवीन फलंदाज लेफ्टीला रिप्लेस लेफ्टी करतोय साजिद शेख. सॉफ्ट हँड समोर खेळलाय. मिड ऑफचा फिल्डर पुन्हा ऍक्शन मध्ये. ओहो ऋतिक कडून यावेळेला डायरेक्ट हिट मिस झालं. अन्यथा कदाचित इथे विकेट पडू शकत होती. सिंगल मिळते. रिस्की सिंगल होती. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना ती 3 या आकड्यावरती. पहिला डॉट होता. त्यानंतर डबल आली. त्यानंतर फलंदाज कॅच आउट. त्यानंतरची सिंगल आणि स्ट्रायकिंग एंडला आता येतोय रोशन आढाव. नेरळ विभागातील संघ आपण पाहतोय श्री 11 मोहाचीवाडी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पडगा भिवंडी कल्याणच्या अगदी मधोमध बापगावच्या शेजारी असलेला देवरुंग संघ जय झोटिंग देवरुंग. व्हाईट बॉल लेगस्टम्पचा बाहेर. पिचिंग बाहेर आहे. लेगस्टम्पला हिट करण्याचा प्रयत्न फार जवळून गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बॉल किती जवळून गेला पाहायला मिळालं. ललेश सॉफ्ट हँड खेळला. एक्स्ट्रा कव्हरचा फील्ड डायरेक्ट हिट मिस झालंय आणि त्याचा फायदा उचलतील का पाहूयात. मी कौतुक करेन बलवंत त्याच्या वेगाने आला बॅकिंगला. गुड फिल्डिंग. जर तो आला नसता तर कदाचित आणि एक रन मिळाली असती. हा डायरेक्ट हिट पा. रिप्ले मध्ये बॅट हवेमध्ये फार लांब होता फलंदाज. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. बचावलाय रोशन आढाव. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 5 वरती. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आणि ती एक धाव मिळवत असताना दुसऱ्यांदा जोखीम पत्करली होती. रनआउटची संधी गमावली आहे. ऑफ स्टंपचा बाहेर हलकासा इट इज वाईड. जास्त बाहेर निघत असताना आपण बघितलं चेंडूला. संग्राम 11
इथलं संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार यानंतरच्या मॅच मध्ये. सुरई संघाच्या विरुद्ध पीच ऑन साइडला ड्रॉ करण्यात आला. गॅप शोधू शकला रे. लॉंगला बलवंत आहे, थोडंसं फंबल या वेळेला आणि त्याचा फायदा उचलतील. धावा मिळतात 2. ओव्हरऑल एक षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 8 धावा, 1 विकेटचं नुकसान. फलकावरती पाहायला मिळते ती 8 धावा. चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त 8 धावा विथ 1 विकेट. बॉलिंग मार्कवरती आलाय ज्युनियर आकाश पाटील. अष्टपैलू आहेत आकाश, जेन्युइन ऑलराऊंडर आहेत, माफ करा सिनियर आहेत. हॅमर करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. गोलंदाज सामला फॉलो थ्रू मध्ये. आकाशने टिपलाय झेल. 8 ला दुसरा धक्का श्री 11 मोहाची वाडीला. बत्तीस संघांना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, जे मला स्पॉन्सर करण्यात आलेले युवा नेते शिवसेना यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. कुमार वरुण शेठ, मामनजी मात्रे. स्विच हिटचा प्रयत्न, पील स्ट्रॉंग. येस येस, इट इज आउट. फिंगर अप अंपायर. ओहो, ग्राउंड एक्झॅक्ट काय घडलेलं. स्विच हिटचा प्रयत्न होता, समोरासमोर गवसला होता, पण आता बॅटची एज आहे की नाही आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट रिव्ह्यू घेता येणार नाही. अंपायरचा डिसिजन फायनल आहे. प्लीज श्री 11 मोहाचेवाडी कॉपरेट करा. तुमच्या सहकार्याची आम्हालाही गरज आहे आणि इथे फलंदाज बाद घोषित करण्यात आलेल्या अंपायर्स कडून. दॅट्स वाय आपण आता नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं आपण बघितलं तर ते रोख रक्कम 50,000 रुपये, जे आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आदरणीय तुकाराम शेठ बारको मात्रे यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी भावेशदादा केशव मात्रे यांच्या माध्यमातून, ज्यांच्या पिताश्रींच्या नावाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी हानू गणेश फार्म, प्रोप्रायटर संतोषजी दुबे आणि शुभमजी दुबे यांच्याकडून सिरीजसाठी फ्रीज आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी सायकल आदरणीय रुपेशजी पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील आकर्षक पारितोषिक आहे, जे आम्हाला महेशजी मात्रे साहेब यांच्याकडून. या सर्व स्पॉन्सर्सचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. स्पर्धा आपण पाहताय शाहूराज मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित स्वर्गीय केशव बारको मात्रे स्मृती चषक 2024, को पावर्ड बाय वरुण इन्फ्रा आणि द महाराजा रॉयल रिसॉर्ट. 9 धावा धावफलकावरती 3 विकेट पडलेल्या. डॉमिनेट करणारी बॉलिंग जय झोटिंग देवरुंगच्या
अगोदर ललेश कडून आणि आता सिनियर आकाश कडून. साजिद शेखला आणि नवीन आलेला फलंदाज अन्ना. मॅचच्या आत लागला मिड विकेटला. डीप मधून फिल्डर येतोय. पुन्हा बलवंत ऍक्शन मध्ये थ्रो साठी थोडासा वेळ घेतला. ॲक्युरेट थ्रो ऑन दी स्टंप. अंपायरची मान नकारार्थी हळलेली आहे आणि आपण जाऊया त्या अंपायरकडे. डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. क्लोज होता डिसिजन. बॅट ड्रॅग कधी केलेली आहे, किती हवेमध्ये चेंडू कधी आकाशने गॅदर केलाय, कधी स्टंपला लावलाय, या सर्व गोष्टी 10 क्रिक या वाहिनीद्वारे आपण पाहणार आहोत. 1,37,000 सबस्क्रायबर्स असलेली 10 क्रिक ही वाहिनी, कुणालजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. जवळपास मला वाटतं 15 ते 20ची टीम आहे कुणालजी म्हात्रे यांची. बदलापूरचं क्रिकेट, शहापूर, मुरबाडचं क्रिकेट या वाहिनीने डेव्हलप केलं. तळागाळातील खेळाडूंना हायलाईट केलं आणि आज जे खेळाडू आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात. अगोदर म्हटलं जायचं की टेनिस बॉल, ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही तुमचं घर चालवू शकत नाही, पण या सर्व प्रश्नांना दिलेलं उत्तर म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. आता एक खेळाडू जवळपास 20 ते 30 दिवसांसाठी 16 लाखांनी 27 लाखांनी खेळतो. तडंपारचं डिसिजन येईल, थोडासा वेळ घेतला जातोय, क्रुशल डिसिजन आहे. आणि म्हणजे या सर्व प्रश्नांना दिलेलं उत्तर म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. आशिष शेलार BCCIचे जे प्रेसिडेंट आहेत आणि गॉड ऑफ क्रिकेट, मुंबई क्रिकेट बोर्डाचे प्रेसिडेंट, माफ करा, आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांच्याद्वारे आपण जरूर ISPLचं पहिलं सीझन बघितलं आणि येत्या न्यू इयरला आपल्याला दुसरं सीझन देखील पाहायला मिळेल. आणि बरेचसे खेळाडू जे ग्रामीणचे देखील आहेत ते इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. अगदी 1 ते 2 दिवसाअगोदर ब्ल्यू तिकीट्स देखील बऱ्याचशा खेळाडूंना मिळालेले आहेत. ऑक्शनमध्ये हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आता स्क्रीनवरती आपण पाहतोय ही बॅट ड्रॅग होते. हा चेंडू हातामध्ये आकाश आला आणि हात लावल्याबरोबर बॅट बाहेर होती पॉपिंग क्रीजचा. सो फलंदाज बाद. तडंबारचा डिसिजन, बॅट्समन आउट. कम ऑन डीजे. बलवंत आकाश हे महत्वपूर्ण खेळाडू आहेत जय झोटिंग देवरुंगचे. फार सुंदर बॉलिंग, कव्हर्सला फिल्डर आहे. इथे रनआउटची संधी. थ्रो खराब की एक्झॅक्ट लागलाय स्टंपला. अपील होती. बॅकिंगला फिल्डर डीप मधून येतोय तोपर्यंत आणि 1 रन पूर्ण करण्यात आलेली आहे. थोडंच 2 धावा मिळतील या चेंडूवरती, पण आकाशच्या गोलंदाजीचं आपण विश्लेषण केलं तर काय गोलंदाजी केलेले. पहिल्या 5 बॉलमध्ये 2 विकेट त्याच्या नावावरती, 1 रनआउटची विकेट, ती देखील आपण बलवंत आणि त्याच्याच नावावरती करू, कारण बलवंतचा थ्रो होता तर आकाशने शेवटच्या क्षणाला थ्रो गॅदर करून ती बॅट पॉपिंग क्रीजमध्ये येण्या अगोदर तो लावला होता स्टंपला. सुंदर अंपायरिंग या मॅचच्या दरम्यान आपल्या दोन्ही अंपायर्सकडून पाहायला मिळते. शेखर सर, योगेश सर, प्रशांत सर हे तिन्ही कार्यरत आहेत आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक आणि मंचावरती आपण तितकेच मान्यवर पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑल राईट, झाला बॉल. विकेट किपरने चुकी केली होती पण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पहा. कदाचित 1 बॉल 1 रन हवी का हा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडला असावा. ज्या पद्धतीने तो धावतोय, ऑलरेडी विकेट पडलेला आहे, त्यामुळे साजिद त्याला सांगतोय की तू चुकी करत आहेस. या क्षणाला अशा पद्धतीने आपण धाव घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो अंगलट येऊ शकतो. इकॉनॉमिकल बॉलिंग, काय बॉलिंग केली आहे आकाशने. अवघ्या धावा 4 खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. 2 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करणाऱ्या श्री11 मोहाची वाडीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेटचं नुकसान, धावात फक्त 12. बारा धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेट पडलेले आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आलाय ओमकार.
घोडे. चांगली बॉलिंग आतापर्यंत पहिल्या दोन गोलंदाजांनी. ओहो, ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न. मात्र इथे आपण जर बघितलं तर आत्मविश्वास नाही आहे फलंदाजांकडे. तो तुम्हाला क्रिएट करावा लागेल. स्वतःचं मनोबल, धैर्य स्वतःलाच वाढवावं लागेल. स्वतःशी बोलावं लागेल, स्वतःशी पुटपुटावं लागेल. काय चुकतंय ते आत्मपरीक्षण करावं लागेल आणि तुम्हाला सज्ज व्हावं लागेल, कारण या डावामध्ये धावा बनवायच्या श्री 11 मोहाच्या वाडीला. ऑफ स्टंपचा बाहेर, स्क्वेअर कटचा सुंदर फटका गॅप मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला रेस लागली, मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. आपसुक गाणं आलं, कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी मेजवानी असणारे गाणे पाहून जेवलं काय. राजेश दादा चालले जेवायला. ऑन साइडला हाफ आर्म पूल करत आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय पुन्हा. बलवंत ऍक्शन मध्ये. बलवंत कडे चेंडू गेल्यानंतर तुम्ही सेकंडचा प्रयत्न करू शकणार नाही, अशी क्षेत्ररक्षणाची चुणूक, जबाबदारी त्याने दाखवलेली या मॅच मध्ये. जय झोटिंग देवरुंग कडून खेळत असताना धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. जिद्दी संघ आहे. जिद्द चिकाडी या संघाची मी बघितलेले गतवर्षी वाकणच्या विरुद्ध जरूर त्यांना सामना गमवावा लागला होता, पण वाकणला घाम फोडणारा संघ आहे. MIDC बेल्ट मध्ये येऊन वाकण सारख्या बलाढ्य संघाची जी काही अवस्था. व्हॉट अ शॉट इज दॅट, शॉट ऑफ द डे, डिफाइन लेग सीमा रेषा पार. साजिद शेखचा सुपर सिक्सर. खराब लेग स्टंपचा बाहेर. आकाश हेच सांगतोय, बलवंत हेच सांगतोय, ललेश हेच सांगतोय, पण या क्षणाला साजिद शेखला देखील सांगायचं की मी उभा आहे आणि मी श्री 11 मोहाची वाडीसाठी धावा बनवणार आहे. षटकराच्या सोबतीनं मोहाची वाडी ऑन 23, 23 धावा. लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर पाहतोय, जज करतोय सीमा रेषेचा लगत. ललेशने टिपलाय झेल आणि लगेचच रिप्लाय देतोय ओमकार. साजिद शेख बाद. आणि फार चांगला झेल टिपलाय. सूर्याची किरण डोळ्यांवरती होती ललेशच्या, मात्र त्याची डोळ्यांची नजर चेंडूवरती त्याहून तीक्ष्ण होती. एक चांगल्या झेलने डाव संपला. साजिद शेखचा या डावामधला एकमात्र फलंदाज त्याने थोडं का होईना वर डोकं करण्याचा प्रयत्न केला होता. राजेश सालवे आमचे ऑफिशियल स्कोरर आता लंच साठी गेले आणि माझ्यासोबत धनेश भाऊ. कॉटन बॉल, डायरेक्ट हिट मिस. तो तिथून येऊन चालत जरी स्टंपला लावला असला तरी आउट असता, पण त्याला ते समजलं नाही. क्षणभरातच तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. डबल माइंड जरूर झाला ओमकार, आणि या गोष्टी अगदी सहज आहेत. जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला समजेल. आपण इथून जरूर विश्लेषण करू शकतो की इथून त्याने चालत जाऊन स्टंपला लावला असता तर कदाचित तो आउटच असता फलंदाज, पण त्याला तरी कुठे माहित होतं की मागे त्याच्या काय घडतंय. येस, अंपायर ड्रिंक्स ब्रेकची मागणी होते. पाणी घेऊन जा. पॅव्हेलियन मधून अतिरिक्त खेळाडू जरूर ते घेऊन जातील पाणी. 3 षटकांचा खेळ संपला. धावा 24, विकेट पडलेले आहेत 5.
षटक हाताळलं होतं. अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवणारा आकाश कंटिन्यू करत आहे 4th ओव्हरला करंट स्ट्रायकिंग एंडला. लोवा फुल टॉस लॉफ केलाय डीप मधून फार वेगाने आलाय. ओमकार प्रयत्न चांगला होता, मागून बलवंत बॅकिंग करेल तोपर्यंत धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 143 चौकार 108 षटकार आतापर्यंत स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषकामध्ये या पर्वामध्ये आपण बघितलेले आहेत. 3ऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या फेरीतील 3रा सामना, यानंतर सुरई विरुद्ध नितलस. ओहो क्लीन बोल्ड, प्लेड ऑन झाला फलंदाज, एज होती आणि थेट यष्टांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज बाद. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र इथे आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. नवी फलंदाज अभिज या ठिकाणी आगमन होतं. जसे नंबर 7 धावा 26 आत आलाय चेंडू, इन स्विंगर, फार चांगला चेंडू आकाश आपण पाहतोय. सुपर बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग आकाश, ललेश, ओमकार आणि पुन्हा एकदा आकाश आलाय. नितलस संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आणि नितलसचे खंदे समर्थक अशोकजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. टेकन फलंदाज बाद. आदरणीय अशोकजी पाटील साहेब नितलस यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला फलंदाज लवकरात लवकर चला, आपण वेळेचं बंधन आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 26. चांगली बॉलिंग. सव्वीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दर्शनजी मात्रे, कैलाशी चौधरी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. नितलस म्हटलं की फार खेळाडू या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता एका मागोमाग एक विकेट पडत चाललेल्या आहेत. आणि एक विकेट पडते रनआउटची. 26 ला बसतोय तो 7वा धक्का. गोलंदाजी मधली विविधता, प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा टाकतोय आकाश. सुरुवातीला ललेशने जी काही सुरुवात केली, डावाला खिंडार पाडण्याचं काम त्याने केलं. इकॉनॉमिकल ओव्हर राहिली 8 धावा त्यानंतर बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आकाश सेकंड ओव्हरमध्ये होता, त्याने 2 विकेट मिळवले होते. त्यानंतर ओमकारच्या विरुद्ध थोडंसं आक्रमण झालं, मात्र त्याने स्वतःला सावरलं. पुन्हा आकाश आलाय आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 2 विकेट त्याच्या नावावरती, 1 रनआउट. इथे संधी आहे झेलची आणि इथेही फलंदाज बाद. 5 पर आय थिंक कंप्लीट करतोय तो आकाश. 5 विकेट इन ऑल. आपण थांबा. बऱ्याचशा मान्यवरांसाठी आगमन होते. या सर्वांचा आम्ही स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक
2024 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुरई विरुद्ध नितलस यानंतरचा सामना. टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित राहा. 2 षटकांच्या स्पेल मध्ये 5 विकेट मिळवले ते आकाश पाटीलने, सिनियर आकाशने. इकॉनॉमिकल बॉलिंग. 26 ला 9 पडलेत, 1 विकेट पडली ऑल डाऊन. गोलंदाजीची ताकद दाखवली जय झोटिंग देवरुंगच्या गोलंदाजांनी आणि लास्ट ओव्हर मध्ये डावला ज्युनियर आकाश पाटील. लेफ्ट आर्म मध्ये विकेटने पहिला चेंडू हुक केलाय डीप मध्ये, फिल्डर ऑल डाऊन. श्री 11 मोहाची वाडी. डाव संपला. 26 ला 10 विकेट पडले. 27 धावांचं टार्गेट असेल आता जय झोटिंग देवरुंग संघासमोर. आपण जाऊयात प्रेझेंटेशन कडे, ज्या ठिकाणी टॉस करण्यात येईल. जयदुर्ग विरुद्ध संग्राम 11 नितलस या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. या स्पर्धेमधला लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रथमतःच या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये पहिली टीम जी ऑल डाऊन झाली. एका मागोमाग विकेट पडले. श्री 11 मोहाच्या वाडीच्या साजिदने जरूर प्रयत्न केला होता मध्यंतरी, मात्र त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकू शकला नाही आणि तो फुकाना ज्याने एका मागोमाग विकेट मिळवले. 10 26 27 बनवायच्या. दी सो टू टॉस बॉक्स राहुलजी चव्हाण सर. राजेश दादा मिरकुटे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतो. एका बाजूला जय दुर्गा माता सुराई बी, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संग्राम 11 नितलस या 2 टीमच्या दरम्यान कॉइन स्पिन होतोय. टॉस जिंकला सुराई टीमने निर्णय काढवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि आता इन्व्हाइट केलंय संग्राम 11 नितलस संघाला फलंदाजीसाठी. निशांत पाटील, वेलकम, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सलामी जोडी आता दाखल झाली आहे. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक आणि बर्बन. मात्र सुरुवात. पहिला बॉल फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
चौकार आला. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात. इथे अजून एक चांगला फटका बड विकेटला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आता गुग्गूने एक चांगला झेल टिपलाय आणि आता धक्का पहिला लागेल जोटिंग देवरून टीमला. फलंदाज बाद. हरेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू आता तुम्हाला बाहेर मिळेल. टार्गेट थोडंसं छोटं आहे या बॅच मध्ये, परंतु मोहाची वाडी नाव देखील मोठा. आदम मुजावरला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिला घेऊन तो दाखल झालाय. पहिल्या ओव्हरवरती कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार आणि षटकार, आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना इतका जवाब पत्तर देत असताना पहिला फलंदाज बाद झाला. टार्गेट आपण पाहतोय खरं तर 5 षटकामध्ये 27 धावांचं टार्गेट आहे या बॅच मध्ये. गोलंदाज आदम. इथे फटका चांगला आहे. फाईन लेगला क्षेत्र मोकळं आहे. त्याच दिशेला दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सलग 2 चौकार आता बॅट्समन तुम्ही पाहताय. एक चौकार जरूर आला पहिल्या बॉलवरती ऋतिकच्या बॅटमधून, त्यानंतर तो बाद झाला. आता हरीशच्या बॅटमधून चौकार आला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल मिळणारा. बलवंत दळवीला तुम्ही पाहता जो नॉन स्टॅकिंग वरती उभा होता. लेग बायच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धाब्याच्या साथीने आता धावफलक 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता, त्यालाच देखील रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. दरम्यान 9 धावा. टीव्ही स्क्रीनवरती वारंवार रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. बळवंतला हा बॉल टप्पा पडला. स्विंग होतो, निघून चाललाय. स्थिरक्षकाचा तो माझा डॉट बॉक्सची समाप्ती होत असताना आज मुजावरला तुम्ही पाहता आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांना खेळला. खरं तर बॅटिंग करत असताना कोणत्याच बॅटरनं आतापर्यंत जिम्मेदारी स्वीकारलेली नाही आहे. श्री 11 मोहाची वाडी. आदम मुजावरला तुम्ही पाहता नरेंद्र घोमारे पुरस्कृत मोहाची वाडी टीम. इथे देखील पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळतो. वेग भरपूर आहे. वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हरस्टेपिंग झाला असं त्याच पंचांनी पाहिलं आणि इथे तुम्ही पाहताय नो बॉलचा इशारा. हे तर आधी असं झालं, आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशी या नो बॉलवरती परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळते. शर्यत लागली आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये. यावेळेस देखील बॉल मात्र लॉंग द कार्पेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बलवंतचा हा पहिला मार. चौकार. घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अमोल चव्हाण येतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड सीमर. तर 2 वेळा अमोलला जीवनदान मिळालं होतं या मॅचमध्ये. पहिल्या बरोबर जेल निसटला, तदनंतर असं वाटलं होतं की आता धाबा चांगल्या बनतील.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हरेशला तुम्ही पाहताय सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याचा फसतोय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. दरम्यान पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना 27 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्याच टार्गेटचा इथे आपण पाहतो पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या बनल्या. फुल टॉस होता, खेचून मारला स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 की 6 षटकार. हा षटकार आलाय. धावफलक आता बेगाने पुढे सरकेल. 20 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 3 वेळा आतापर्यंत रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. रिव्हर्ससाठी अचूक नजर तुमची असायला हवी. परंतु आतापर्यंत तुम्ही पाहता 3 वेळा फेल झाला तो म्हणजे बॅट्समन हरीश. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक 2 घेऊन अमोल चव्हाण दाखल झाला या मॅचमध्ये. 7 धावांची गरज आहे. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. संग्राम 11 नितलस टीम देखील दाखल झाली आहे. संग्राम पावशे, शैलेश पावशे यांच्या माध्यमातून संग्राम 11 नितलस संघ नेहमी ते बांधत असतात आणि तो संघ आता दाखल होतो. एक सिंगल इथे मिळते. त्यांच्या विरोधात जय दुर्गामाता सुराई बी, निशांत पाटील अँड कंपनी. शेवटचा बॉल आता शिल्लक 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. स्ट्रायकिंग वरती बळवंत दळवी. अमोल बिग हिट केलाय. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र जवळपास नाहीये. त्याचाच फायदा होतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि हा सामना संघानं विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम श्री 11 मोहाचीवाडी तुमचं देखील कौतुक. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम सुरई.